हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना। पहिल्यांदा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या आनंदमय शुभेच्छा। त्याला आपण आहे ना, आज मी सकाळ मस्त छान अशी देवपूजा वगैरे केलेली आहे। मी आज वटपौर्णिमा आहे आणि देवांना म्हणलं चला साड्या वगैरे आईने वगैरे घातल्या आणि मला खूप जणांच्या कमेंट होते की ताई आम्हाला तुमचं देवघर बघायचं आहे। इंस्टाग्रामवर व्हिडिओज असं करून काळूबाईन तुळजापूरच्या आईपाशी असतात, त्यामुळं मला सगळी म्हणायची की आम्हाला देवघर बघायचे त्याचा ब्लॉग बनव। तर मी आज फायनली म्हणलं आज वटपौर्णिमा विशेष आपण देवघरचा ब्लॉग बनवूया। चला पहिल्यांदा आम्ही तुम्हाला आमचं देवघर दाखवतो कसं आहे आमचं देवघर, आणि जे नवीन असेल त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा। चला आणि व्हिडिओ कंटिन्यू करा, आपण मस्त छान मस्तपैकी देवघर दाखवूया। असं हॉलमधून आल्यानंतर असं छान पद्धतीने देवघर केलेले आहे, पाहू शकता। अशी पूर्ण जाळी वगैरे केलेली आहे आणि हे देवघर आमच्या हॉलमध्येच आहे, कारण पहिलं बेडमध्ये होतं तर सगळ्यांनी सांगितलं होतं की हॉलमध्ये योग्य आहे। मग आईच्या गुरुने सांगितलं ना असं पडदा वगैरे असं आमचा कंटिन्यू। हे असं छान पहिली सुरुवात उघडल्या आपल्याला पहिल्यांदा मस्त पहिले छत्रपती शिवाजी महाराज दिसत आमच्या याच्यामध्ये देवघरामध्ये। कारण खूप जणांचे कमेंट होते मला की इंस्टाला की ताई तू लई छान व्हिडिओ बनवते देवी पुढं, नक्की हे देवघर कुणाच्या घरात आहे काय घरात आहे एक तर त्याचा ब्लॉग पण बनव। तर म्हणलं चला आज वटपौर्णिमा बने आणि आनंदाचा क्षण पण असतो, तर आपण आज देवघराचा ब्लॉग बनवूया। तर आमचं देवघर उघडलं तुम्हाला पहिल्यांदा इथं छत्रपती शिवाजी महाराज दिसतील, नंतर त्याच्या साईडला दिवाबत्ती अगरबत्ती गेलेली दिसन, नंतर तुझ्या स्टेपला दत्त छान मस्त स्वामी समर्थ आहे। हे माझ्या मुलीच्या बड्डेला गिफ्ट दिलं होतं माझ्या मैत्रिणींनी। हे अशी घंटी वगैरे आपले असे छोटे छोटे देव। दुसऱ्या स्टेपला तिसऱ्या स्टेपला आमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या घरात असलेली परडी। हिने आमच्या घरात भरपूर सुख शांती समाधान आणलेले आहे, त्यामुळं मी आजकाल कुणावरही विश्वास ठेवत नाही। काय जो विश्वास असेल मी यांच्यावर सोडलेला आहे आणि सगळं म्हणजे मी बोललेली माझी सगळी कामं झालेली त्यामुळं। तर आज पौर्णिमा असल्यामुळं परडी पण माझ्या याने खूप छान पद्धतीने भरलेली आहे। आपले जे तांदूळ पीठ डाळ नारळ आणि आपलं ते पोत हे आज हे असल्यामुळं पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमेला अमावस्येला आम्ही परडी भरत असतो। तर ही परडी तर सगळ्यांनी इथं देवीची ओटी वगैरे ठेवलेली आम्ही। तर आपलं म्हणतात ना महाराष्ट्राचं अर्धशक्तिपीठ म्हणून जिला ओळखलं जातं तीच म्हणजे अंबाबाई। तिची आमची मस्त असे मस्त कवड्याची माळ वगैरे तिला जे लागतं ते। ही आमची आहे तुळजापूरची आई भवानी, सर्वांचा विनाश करणारी सत्याला न्याय देणारी ही अशी आहे। त्याच्या शेजारी लगेच जो तिरसुळ असतो, आता मी त्याच्यात अजून लिंबू नाही लावलेला आहे नी, तरी मला सकाळ सकाळ ब्लॉग घ्यावा छान मस्तपैकी सुरेख। तर असा तिरसुळ आहे, त्याच्या शेजारी दोघींच्या मध्ये अशी नारळ ठेवलेले, तो पण नारळ आमचा खूप छान उगलेला आहे आणि मागं मोरपिसर वगैरे, जिला मी कधीच विसरू शकत नाही माझ्या लाईफमध्ये। दर महिन्याला जाणारी मी तिच्या दारात आणि ती मला बोलून घेणारी तीच म्हणजे 52 चेड्यांची महाकाली, आणि तिलाच वल्ल्या झाडाला आग लावणारी म्हणतात, सत्याला न्याय देणारी ती म्हणजे माझी आई मांढरदेवी काळूबाई, जिचा माझ्या पुरेपूर विश्वास आहे। मी कधीच आमच्यावर विश्वास ठेवत नाही। माझा सगळा विश्वास माझं सगळं आयुष्य तिच्या हातात आहे। तीच म्हणजे माझी सर्वश्रेष्ठ मांढरची काळूबाई। तर तिच्या हातात हा येत बी दिलेला आहे, कारण तिचा येत आहे हा तिच्या हातात येत वगैरे दिलेला आहे। छान मस्त वेगळी असं तिला तयार केले त्यांना आम्ही आज वटपौर्णिमेचं, कारण सगळं माझ्या आई भक्ती मी काहीच नाही, पण एक माझा विश्वास आहे तिच्यावर। हे अशा आमच्या घरात 2 मस्त मोठ्या न्याय देणारे बसलेले आहे, त्यामुळे मी प्रत्येक संकटाला तोंड देणारी मुलगी आहे। मला यांच्या मागं काही दिसत नाही, मला भीती पण वाटत नाही,
कुठे मी अडचणीत असले तरी मला भीती वाटत नाही. मला माहिती आहे की सगळं याच्यापासून सगळं काय भेटतं. त्याचं छान पद्धतीने आमच्या घरात लायटिंग वगैरे केलेली आहे आणि असं देवघर शक्यतो बनवून घ्या, खूप छान वाटतं. हे असं मस्त जाळी वगैरे केलेली आहे आम्ही. हे माझ्या वडिलांच्या अंगात खंडोबाचं वार आहे त्याच्यामुळे ते फूल वगैरे ठेवलेलं आहे. सगळ्यांच्या आग्रह खातर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर कसं वाटलं आमचं देवघर सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा. आणि विषय कसा आहे, आज वटपौर्णिमा आहे. आपल्याला कोणाचा विषय घ्यायचा नाही आहे, कारण विषय कसा आहे ते रोज तेच 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 मीच वैतागले आता, खूप वैतागले मी आता. आणि खूप जणांच्या कमेंट होत्या की ते तुझं ब्लॉग टायमिंगला का नाही टायमिंगला का नाही पडत. विषय काय होतो, कधीतरी असं एखादं काम करत असताना नाही तर एखादं काय म्हणतात त्याला कुठंतरी पोरांच्या शाळेच्या वस्तू, तेव्हा माझा खालचा ब्लॉग आला नाही व्यवस्थित. तर आजपासून आपले ब्लॉग बरोबर सकाळी 8, 8:30, 9पर्यंत ब्लॉग पडत जातील. त्यामुळे सगळ्यांनी आपले व्हिडिओ बघत जावा. तर काल पण खूप साऱ्या अशा छान कमेंट होत्या की ताई तू वटपौर्णिमा साजरी करणार आहे का नाही, वटपौर्णिमा साजरी कर, सण आहे. तर वटपौर्णिमा तरी कोणासाठी करायची मी, जो माझावाला आहे त्याने काल त्याचे स्टेटस होते माझी फर्स्ट वटपौर्णिमा, अशी वटपौर्णिमा. ती कोणासाठी वटपौर्णिमा, मी तुम्हाला खरं सांगायचं मला नाही तर वटपौर्णिमा मला वाटतं लग्न झाले मला वाटतं 2दाच वटपौर्णिमा केली असं. मी लग्न झाले एकदा वटपौर्णिमा आली ती, आणि बंगालला गेली तेव्हा एक वटपौर्णिमा आली ती. 2 वटपौर्णिमा केले मी माझ्या लाईफमध्ये. आणि तर एक दादाची पण कमेंट खूप छान होती, ताई वटपौर्णिमा साजरी का तुम्ही दोघं एकत्र या. तर वटपौर्णिमा साजरी करायला मी करते. आणि आज मी बाय चान्स त्यांचा असा पण DM होता की ताई वटपौर्णिमा केली तर त्याचा एक ब्लॉग बनव. वटपौर्णिमा करायची मी माझ्याच अंगाला काठ आहे, तर तरी पण मी वटपौर्णिमा जमलंच तर साजरी करणारच आहे. कारण सोमनाथ दरगुडे दीर्घ आयुष्य द्यावा ही पण मला वाटतं, तो सुखात राहावा मला पण वाटतं. पण मला असं वाटतं त्याने आम्हाला पण सुखात ठेवावं, काय असं ते आपलं कायद्याने होऊन द्या. कारण आज वटपौर्णिमा आहे, गेले वटपौर्णिमा साजरी करायला तर नक्की तिथं वडाला मी सांगेन जसं तुला दीर्घ आयुष्य दिले तसं माझ्या नवऱ्याला पण दीर्घ आयुष्य दे, त्याला छान एन्जॉय करू दे, त्याची लाईफ खूप छान पद्धतीने जगू दे त्याला. फक्त त्यांनी काय असेल ते आमचं आम्हाला पण द्यावा, आम्हाला आमच्या या कायद्यातून काय ते या नात्यातून लवकर आम्हाला पण दूर करावे. तर काल पण त्यांनी खूप साऱ्या गाण कमेंट केले होते आपल्याला, खूप म्हणजे प्रमाणाबाहेर वाचण्यासारख्या पण कमेंट नव्हते त्यांनी आपल्याला. तर मला एकच म्हणायचं आहे, मी सगळं आहे ते खरं टाकते आहे. फौजी सोमनाथ दरगुडे मी जे टाकते ते खरं टाकते आहे, त्याच्यात काहीही खोटं नाही आहे. त्यामुळं तू काही येतो एखाद्या दारू पिल्यागत काही कमेंट करतो निघून जातो, तर कमेंट करताना मला लाज शरम जरा ठेव. तुला मी एवढं शेवटचं सांगू इच्छिते, बाकी मी काही सांगणार नाही आहे. आणि तू नासका आहे का नाही तुला पण माहीत झालेली आहे, त्यामुळे मला आता काहीच वाटत नाही तू किती घाण कमेंट केल्या. माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे, कुणी घाण कमेंट करत नाही आहे. त्यामुळं तर छान आयुष्य जग, मला पण जगू दे. आज मला पण वाईट वाटतंय की एवढा नवरा असतानाही मी वटपौर्णिमा साजरी करू शकत नाही आहे. आणि प्लस बंगालला मी एवढी छान वटपौर्णिमा केली, तिथं तो स्वतः माझ्यासोबत होता. आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत मी आज एक शेअर करू शकते की ज्यावेळेस मी वटपौर्णिमा साजरी करणार होते बंगालला, त्यावेळेस तिथे युनिटमध्ये एवढी छान मोगऱ्याची झाडं वगैरे असायची. तर रात्रीचं आम्ही फुलं वगैरे तोडून आणली होती आणि त्याचे छान असे गजरे बनवून मस्त गजरा करून मी वटपौर्णिमा साजरी केली. तेव्हा तिथं आम्ही कविता पाटील असन, परत ती जयश्री पाटील असन, मराठी आम्ही 4-5 जणीच होतो. खूप छान वड वगैरे पुजलो होता. तर बघूया
सोमनाथ दुर्गुडेची आठवण म्हणून आता जवळ नाव तर आहेच मला सोमनाथ दुर्गुडे जवळ लागले तेव्हा त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी मी तर प्रार्थना करीनच। आणि ही म्हणतात ना त्यांनी किती बाया धरल्या ना माझ्या मुलांना त्याचं नाव लागले त्यामुळे तो माझा नवरा आहे राहील आणि असन। कारण पद्धत तो माझ्या जवळ नाही आहे आम्हाला कसल्या पद्धतीने बघत नाही आहे मी माझ्या आई बापाच्या जीवा जगती आहे माझी मुलं आई बापाच्या बहिणीच्या जीवा जगतात आहे त्यामुळे त्याचा कसलाच येण्याचा संभव नाही आहे आणि तो आपल्याकडे येऊ पण शकत नाही कारण ती बाई त्याला येऊन देऊ शकत नाही आहे त्यामुळे ठीक आहे त्यांचा पण संसार सुखाचा व्हावा आणि त्याच्यामुळे माझ्या मुलांना पण सुख मिळावं। चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये दुसरा ब्लॉग येतील ते कसे असतील मला माहीत नाही आहे भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये परत सगळ्यांना माझ्या माता भगिनींना माझ्या बहिणींना आणि जे माझ्यापेक्षा वयाने जास्त असणारे माझे व्हिडिओ बघतात त्यांना पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। हा सण उंच आहे नवऱ्यासाठी केला जातो पण आज माझा नवरा माझा नाही आहे पण मी नक्की सण केलाच तर नक्की त्याच्यासाठी वटपूजन। चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोवर बाय बाय।